जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। वाळीबा पोपेरे यांना दिल्लीत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार जी.एस. मूर्ती यांचे प्रतिपादन। आण्विक आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील महर्षी म्हणून ओळखले जाणारे आणि पंतप्रधानांचे विश्वासू केंद्रीय शास्त्रज्ञ जी.एस. मूर्ती यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान देशातील विविध राष्ट्रीय व सामाजिक विषयांवर अत्यंत सखोल आणि विस्तृत चर्चा करण्यात आली। या महत्त्वपूर्ण बैठकीला व्हिजन इंडियाचे अध्यक्ष श्री स्वप्नील वाडेकर, समाजभूषण तथा आदिवासी विकास पुरुष डॉक्टर वाळीबा पोपेरे, वैदर्भीय युवा नेते श्री वैभव गोल्हर, श्री सुनील चव्हाण यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। विविध राष्ट्रीय विषयांवर विचारमंथन। या भेटीदरम्यान देशातील व राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। यामध्ये प्रामुख्याने सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आणि नवीन रोजगार निर्मिती, ग्रामीण व आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी विविध नवीन प्रकल्पांची उभारणी, आरोग्य क्षेत्रातील समस्या आणि महिला सक्षमीकरण, कुपोषित बालकांचे वर्गीकरण करून त्यावर उपाययोजना आखणे, आदिवासी समाजामध्ये होणारा बोगस लोकांचा शिरकाव रोखणे, या सर्व गंभीर विषयांवर केंद्रीय स्तरावर धोरणात्मक आखणी करण्याबाबत आणि भावी योजनांच्या अंमलबजावणीबाबत मान्यवरांमध्ये सखोल चर्चा झाली। डॉक्टर वाळीबा पोपेरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक। बैठकीदरम्यान डॉक्टर वाळीबा पोपेरे यांनी लिहिलेल्या व संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या 3 इंग्रजी पुस्तकांचे विशेष कौतुक करण्यात आले। साहित्य क्षेत्रातील ही खूप मोठी कामगिरी असल्याचे शास्त्रज्ञ मूर्ती यांनी नमूद केले। तसेच डॉक्टर पोपेरे यांनी महाराष्ट्रात आदिवासींच्या कल्याणासाठी राबवलेल्या 100 कलमी धोरणाची अंमलबजावणी आणि सर्व जाती धर्मातील व प्रामुख्याने आदिवासी समाजासाठी केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। डॉक्टर वाळीबा पोपेरे यांना दिल्लीत संधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, आदिवासी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि या भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी दिल्लीत एका सक्षम लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे। डॉक्टर पोपेरे यांच्यासारख्या हुशार, अनुभवी आणि सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या नवयुग तरुणाला केंद्रामध्ये प्रतिनिधित्व मिळायला हवे। यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईन आणि दिल्लीतील प्रमुख स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करेन। जी.एस. मूर्ती, केंद्रीय शास्त्रज्ञ। या सदिच्छा भेटीमुळे आगामी काळात महाराष्ट्रातील आदिवासी व ग्रामीण भागातील विकासाला आणि सामाजिक प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत।